नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 14 प्रकाश व छाया निर्मिती या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। आपण मागच्या भागात सुद्धा या पाठाचा अभ्यास केला। मागच्या भागात आपण काय पाहिलं तर प्रकाशाचे स्रोत कोणते आहेत, म्हणजे प्रकाशाचे संक्रमण कसे होते, प्रकाशाचे संक्रमण सरळ रेषेत होते हे आपण पाहिले। प्रकाशाचे परावर्तन कसे होते, आपल्याला वस्तू कशा दिसतात, आपले प्रतिबिंब आपल्याला आरशात कसे दिसते याच्याविषयी आपण माहिती मागच्या भागामध्ये घेतलेली आहे। आपण आजच्या भागात काय पाहणार आहोत तर आपण आजच्या भागामध्ये प्रकाशाची म्हणजे छाया निर्मिती म्हणजे छाया म्हणजे काय आणि छाया निर्मिती कशी होते आणि काय पाहणार आहोत तर पारदर्शक, अर्धपारदर्शक आणि अपारदर्शक वस्तू म्हणजे काय याचा आपण अभ्यास आजच्या भागामध्ये करणार आहोत। तर पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक। मुलांनो, तुम्हाला या स्क्रीनवर 3 खिडक्या दिसतायत ही 1, ही 2 आणि ही 3। ह्या 3 खिडक्या दिसत आहेत। मग तुम्हाला जेव्हा तुम्ही या 3 खिडक्यांमधून जेव्हा तुम्ही बाहेर बघत असाल तेव्हा तुम्हाला काय फरक जाणवेल ते तुम्ही मला सांगा। तुम्ही या खिडक्यांमधून जेव्हा बाहेर बघाल किंवा बघत असाल तेव्हा तुम्हाला काय फरक जाणवेल तर या पहिल्या खिडकीतून जेव्हा तुम्ही बाहेर बघाल तेव्हा तुम्हाला काय दिसेल तर बाहेरचं सगळा जो देखावा आहे तो दिसेल, कारण बाहेर सूर्यप्रकाश आहे। बाहेर सूर्यप्रकाश आहे त्यामुळे आपल्याला तो सगळा देखावा आपल्याला तो इथून दिसतोय आणि स्पष्टपणे दिसतोय। आणि आता ह्या खिडकीमधून पण दिसतोय बाहेरचा देखावा, पण तो स्पष्ट जाणवत दिसत नाही, थोडासा अंधुकसा दिसतोय म्हणजे अस्पष्ट दिसतोय। आणि ह्या खिडकीमध्ये बघून तर बाहेरचं काहीच दिसत नाहीये, कारण सूर्यप्रकाश आतमध्ये येतच नाही आहे आणि आपल्याला काहीच बाहेरचं दिसत नाही। मग असं का होतं हे, म्हणजे हे कशामुळे होतं, कारण ह्या ज्या खिडकीच्या तावदानं म्हणजे ज्या काचा आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत। तिन्ही खिडकीच्या ज्या काचा आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत। खिडकीच्या तावदानाच्या स्वरूपानुसार आपल्याला पलीकडच्या वस्तू दिसतात किंवा दिसत नाही। हे कशाच्या म्हणजे खिडकीच्या तावदानाच्या स्वरूपानुसार, म्हणजे कशाच्या काचेच्या स्वरूपानुसार। आता या तिन्ही काचेच्या खिडक्यांच्या काचा आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत। ही जी पहिली काच आहे ही काय आहे, पारदर्शक आहे। काय आहे ही कारण का हिच्यामधून आपल्याला सगळं बाहेरचं म्हणजे पलीकडचं दिसलं की नाही तुम्हाला, तो जो देखावा जो होता तो तुम्हाला दिसला, म्हणजे ही पहिली काच आहे ही काय आहे, पारदर्शक आहे। आणि ही दुसरी काच आहे ही काय आहे तर अर्धपारदर्शक आहे, म्हणजे आपल्याला तिथून अस्पष्ट दिसलं, म्हणजे दिसलं पण ते स्पष्टपणे दिसलं नाही, म्हणून ही काच आहे, ह्या खिडकीची काच आहे ही काय आहे, अर्धपारदर्शक आहे। आणि ह्या खिडकीमधून आपल्याला काहीच दिसलं नाहीये। ही काच म्हणजे किंवा ही लाकडाची फळी सुद्धा असू शकते, म्हणजे ह्याच्यामध्ये ही काय आहे तर ही अपारदर्शक आहे, म्हणजे आपल्याला त्याच्या पलीकडचं या खिडकीच्या पलीकडचं आपल्याला काहीही दिसलेलं नाही। मग पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक याचा अर्थ आपण आता समजून घेऊया। पारदर्शक पदार्थ म्हणजे काय, पारदर्शक म्हणजे काय तर आपल्याला ह्या खिडकीतून सगळं म्हणजे पलीकडचं सगळा देखावा आपल्याला दिसला, म्हणून या काचेला काय म्हणतात तर पारदर्शक काच असे म्हणतात। मग पारदर्शक पदार्थ म्हणजे काय तर ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो त्या पदार्थांना काय म्हणतात तर पारदर्शक पदार्थ असे म्हणतात। आणि अर्धपारदर्शक पदार्थ म्हणजे काय किंवा आपल्याला ह्या खिडकीतून काय दिसलं तर आपल्याला ह्या खिडकीतून अस्पष्ट देखावा दिसला, म्हणजे दिसला पण काय अस्पष्ट दिखावा म्हणजे तो जो देखावा दिसला किंवा अस्पष्ट आपल्याला पलीकडच्या वस्तू दिसल्या, म्हणून ही काच कशी आहे तर ही काच अर्धपारदर्शक आहे। मग अर्धपारदर्शक पदार्थ म्हणजे काय तर ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो त्या पदार्थांना काय म्हणतात तर अर्धपारदर्शक पदार्थ म्हणतात। आणि ह्या तिसऱ्या काचेतून आपल्याला काहीच दिसलं नाही, पलीकडचं काहीच दिसलं नाही, म्हणजे काय तर या काचेला काय म्हणतात तर अपारदर्शक, किंवा ही लाकूड सुद्धा आहे, म्हणजे काचेऐवजी काय लाकूड आहे, तर म्हणजे काय आहे अपारदर्शक आहे। म्हणजे अपारदर्शक पदार्थ म्हणजे काय तर ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही अशा पदार्थांना काय म्हणतात तर अपारदर्शक असे
पदार्थ असे म्हणतात. आता मला तुम्ही मुलांनो सांगा, माझ्याकडे आता काही पदार्थ आहेत, तर तुम्ही त्या पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक याच्यामध्ये त्या पदार्थांचं वर्गीकरण तुम्ही करा. आता माझ्याकडे काय आहे, तर माझ्याकडे पाणी आहे, काचेचा तुकडा आहे, एक रंगीत काच आहे, एक लाकडी दरवाजा आहे आणि एक तेलकट असा पेपर आहे. कळलं, तेलकट पेपर आहे आणि हे पाणी आहे, काच आहे. कळलं ना काय मी म्हटलं, पाणी, काच, तेलकट, एक तेलकट पेपर आहे, एक वही आहे, एक कपडा आहे, कापड आहे आणि एक लाकडी म्हणजे लाकडी एक ठोकळा किंवा लाकडी काही फळी वगैरे आहे. तर मग आता मला सांगा, ह्यातले पारदर्शक पदार्थ कुठले आहेत, तर पाणी आणि काच हे काय आहेत, पारदर्शक आहेत, कारण त्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो. कळलं ना, पाण्यातून प्रकाश आरपार जातो. आणि आता अपारदर्शक कुठले पदार्थ आहेत, जसे की लाकूड, प्लास्टिक, म्हणजे प्लास्टिक कलरवाला जे प्लास्टिक असतं ते, आणि दुसरे कुठले, हे कपडा, वही, जो ह्याचा वहीचा कागद, हे काय आहेत, अपारदर्शक पदार्थ. म्हणजे काय, तर ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही. आणि आता माझ्याकडे अर्धपारदर्शक पदार्थ कुठले आहेत, तर पांढरे प्लास्टिक आणि रंगीत काच. मग ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो, अशा पदार्थांना काय म्हणतात, तर अर्धपारदर्शक पदार्थ असे म्हणतात. मग तुम्हाला कळलं का, पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक पदार्थ म्हणजे काय. मुलांनो, आता आपण काय पाहिलं, तर पारदर्शक पदार्थ कुठले, अर्धपारदर्शक पदार्थ म्हणजे काय आणि अपारदर्शक पदार्थ म्हणजे काय. तर आता आपण काय पाहणार आहोत, छाया. मला सांगा तुम्ही, छाया म्हणजे काय, तर छाया म्हणजे सावली. कोणत्याही वस्तूची किंवा सजीवांची जी सावली, तिला काय म्हणतात, तर छाया म्हणतात. तर आता आपण ती छाया निर्मिती म्हणजे छाया कशी निर्माण होते आणि छाया म्हणजे काय ते आपण आता पाहूया. त्याच्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूया. त्याच्यासाठी काय कराल तुम्ही, तर एक विजेरी घ्या. विजेरी म्हणजे टॉर्च, माहिती आहे ना तुम्हाला. ही बघा, ह्या इथे मुलाने घेतली आहे ना, ही विजेरी. तर ह्या विजेरीचा प्रकाश तुम्ही भिंतीवर पाडा. कुठे पाडणार, भिंतीवर पाडा. आणि भिंत आणि त्या विजेरी याच्यामध्ये तुमच्या मित्राला उभं करा. आता बघा, ही मुलगी किंवा हा मित्र याचा उभा आहे कशाच्या मध्ये, तर भिंत आणि विजेरीच्या मध्ये. हा विजेरीच्या प्रकाशामध्ये म्हणजे विजेरीमध्ये या दोघांमध्ये कोण उभा आहे, तर त्याचा मित्र उभा आहे. मग ह्या मित्राची सावली कुठे पडली आहे, भिंतीवर पडली. ही सावली दिसते ना तुम्हाला, ही काळ्या कलरची, ही सावली ह्या मित्राची पडलेली आहे. कशावर पडलेली आहे, तर भिंतीवर पडलेली आहे. मग हिलाच काय म्हणतात, ही जी सावली पडलेली आहे तिलाच काय म्हणतात, तर छाया असे म्हणतात. मग यावरून आपण छायेची व्याख्या बघूया. तर प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही. त्यामुळे वस्तू पलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा इतर पृष्ठभागावर वस्तूची सावली पडते आणि या सावलीलाच त्या वस्तूची छाया म्हणतात. आणि याच प्रक्रियेला काय म्हणतात, तर छाया निर्मिती असे म्हणतात. कळलं तुम्हाला. आता छायाची डेफिनेशन काय, तर छाया म्हणजे काय, तर प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली. आता हा प्रकाश स्रोत आहे ना बॅटरीचा, बॅटरीचा प्रकाश त्याने भिंतीवर पाडला आणि आता भिंत आणि बॅटरी ह्याच्यामध्ये कोण आलं, तर हा मित्र आला. म्हणजे अपारदर्शक वस्तू आली तर ह्या मित्राची सावली कुठे पडली, तर भिंतीवर पडली. कळलं. आणि म्हणजे ह्या भिंतीवर पडलेली जी सावली आहे तिलाच काय म्हणतात, छाया म्हणतात. म्हणजे प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही. त्यामुळे वस्तू पलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा इतर पृष्ठभागावर वस्तूंची सावली पडते. या सावलीलाच काय म्हणतात, तर त्या वस्तूची छाया म्हणतात. आणि या प्रक्रियेलाच काय म्हणतात, तर छाया निर्मिती म्हणतात. आपण अजून एक प्रयोग करूया. आता काय कराल तुम्ही, तुमच्या म्हणजे खोलीमध्ये तुमच्या म्हणजे एका मित्राला तुमच्यापासून एक ठराविक अंतरावर उभं करा. काय करा, हे असं ह्या तुमच्या म्हणजे एका मित्राला एका तुमच्या खोलीमध्ये ठराविक अंतरावर उभे करा. आता काय कराल तुम्ही, विजेरीच्या साहाय्याने म्हणजे टॉर्चच्या साहाय्याने त्या मित्राची छाया तुम्ही भिंतीवर पाडा. मग आता काय कराल की त्या भिंतीवर तुम्ही विजेरीचा प्रकाश पाडा आणि भिंत आणि विजेरीचा प्रकाश, विजेरी याच्यामध्ये तुमच्या मित्राला उभं करा. त्यामुळे मग मित्राची सावली कुठे पडेल,
तर मित्राची सावली कुठे पडेल? तर मित्राची सावली बघा इथे भिंतीवर पडेल ना. इथे कुठे पडेल? तर भिंतीवर पडेल. म्हणजेच काय? तर प्रकाश आणि भिंत यांच्यामध्ये कोण आलं? तर अपारदर्शक वस्तू आल्यामुळे काय झालं? छाया निर्माण झाली. म्हणजे त्या मित्राची सावली कुठे पडली? तर भिंतीवर पडली. मग आता काय करा तुम्ही? त्या मित्राला तुम्ही काय सांगा? त्या जरा भिंतीच्या जवळ जायला सांगा. आता काय झालं सांगा? जेव्हा मित्र भिंतीच्या जवळ गेला तेव्हा काय झालं? तर मित्राची सावली काय झाली? तोकडी झाली. काय झालं? मित्राची सावली तोकडी झाली. आता मित्राला जवळ यायला सांगा. हे बघा आता मित्राला जवळ यायला सांगा. तर जवळ आल्यामुळे काय झालं? मित्राची सावली लांब झाली. काय झालं? मित्राची सावली लांब झाली. आता तुम्ही काय कराल? तुम्ही एकदा दूर जा आणि नंतर परत जवळ या. एकदा दूर जाऊन मित्राच्या दूर जाऊन परत जवळ या. आता तुम्ही दूर गेल्यानंतर काय झालं? त्या मित्राची सावली लहान झाली आणि पुन्हा तुम्ही जवळ आला तर त्या मित्राची सावली कशी झाली? तर ती मित्राची सावली मोठी झाली. आता काय करा तुम्ही? आता तुम्ही जी विजेरी आहे ती उंचावर पकडा. उंचावरून पकडा. हे बघा इथे या मुलाने कशी पकडले? विजेरी उंचावरून पडली. मग तुमच्या मित्राची सावली कशी पडली? तर ती त्याच्या पायाजवळच पडली. काय झालं? मित्राची सावली पायाजवळ पडली. आता विजेरी खाली धरा. मग आता मित्राची सावली कशी झाली? तर मित्राची सावली लांबी झाली. आता मग जेव्हा आपण उंचावरून आपण एखाद्या वस्तूवर जेव्हा प्रकाश टाकतो ना तेव्हा त्या वस्तूची प्रतिमा मूळ प्रतिमेपेक्षा छोटी दिसते. काय होतं? म्हणून तुम्ही जेव्हा उंचावरून बॅटरीचा प्रकाश त्या मित्रावर टाकला तेव्हा ती मित्राची छाया कशी झाली? लहान झाली. म्हणजे कशी झाली? लहान झाली, छोटी झाली. कारण का? जेव्हा आपण प्रकाश उंचावरून टाकतो तेव्हा त्या वस्तूची प्रतिमा ही त्याच्या मूळच्या प्रतिमेपेक्षा छोटी होते. आता तुम्ही काय कराल माहिती आहे का? आता तुम्ही मित्राच्या तुमच्या डाव्या बाजूला जा आणि मग प्रकाश टाका. म्हणजे विजेरीचा प्रकाश पाडा. तर काय होईल? तर मित्राची सावली उजव्या बाजूला पडेल. जेव्हा तुम्ही डाव्या बाजूला प्रकाश पाडलात, मित्राच्या डाव्या बाजूला गेलात आणि प्रकाश पाडलात तर मित्राची सावली उजव्या बाजूला पडेल. आणि आता जर उजव्या बाजूला जर तुम्ही मित्राचा प्रकाश पाडलात तर मित्राची सावली कुठे पडेल? तर डाव्या बाजूला पडेल. मग यावरून आपल्याला काय लक्षात येते? तर छाया आणि प्रकाश यांचा संबंध आपल्याला लक्षात येतो. मग याच्यावरून आपल्याला काय समजतं की एखाद्या वस्तूमधून प्रकाश आरपार जात नाही तेव्हा त्या वस्तूची छाया निर्माण होते. हे तर माहिती आहे ना. आता आपल्याला काय? तर एखाद्या वस्तूमधून जेव्हा प्रकाश आरपार जात नाही तेव्हाच त्या वस्तूची छाया निर्माण होते. छायेचे स्वरूप कसे असते? तर छायेचे स्वरूप हे प्रकाशाचा स्रोत, वस्तू आणि पडदा म्हणजे कशावर पडते छाया यांच्या परस्परामधील अंतर व दिशेवर अवलंबून असते. काय? तर छायेचे स्वरूप हे प्रकाशाचा स्रोत, वस्तू आणि पडदा यांच्या परस्परामधील अंतर व दिशेवर अवलंबून असते. कळलं तुम्हाला? तर कोणत्याही वस्तूची तुम्हाला माहिती आहे का? कोणत्याही वस्तूची सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया सकाळी आणि संध्याकाळी लांब असते. काय? तर सकाळी आणि संध्याकाळी पडणारी सूर्यप्रकाशामुळे जी छाया असते ती लांब असते आणि दुपारची छाया छोटी असते. दुपारी कशी असते छाया? तर छोटी असते. छायेमध्ये होणारे बदल हे प्रकाशाचा स्रोत, वस्तू व छाया यांच्यामधील अंतरावर अवलंबून असतं. छायेमध्ये होणारे बदल कशावर अवलंबून असतात? तर प्रकाशाचा स्रोत, वस्तू व छाया कशावर पडते यांच्यातील अंतर व दिशेवर अवलंबून असते. रस्त्याने चालताना झाडांचे निरीक्षण केले तर हे बदल सहजासहजी आपल्या लक्षात येतात. मग मुलांना तुम्हाला कळलं छाया म्हणजे काय? छायेची निर्मिती कशी होते हे तुम्हाला कळलं असेल. आता सूर्यतबकडी म्हणजे काय ते आपण पाहून घेऊया. तुम्हाला माहिती आहे का सूर्यतबकडी हे नाव कधी तुम्ही ऐकलात का? सूर्यतबकडी म्हणजे काय असतं? नसेल ऐकलं तर आपण आता ते जाणून घेऊया त्याच्याबद्दल. कळलं? एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारे उपकरण म्हणजे सूर्यतबकडी. एक काठी पृथ्वीच्या अक्षाला समांतर ठेवून काठीची छाया दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी तबकटीवर कोठे पडते ते नोंदवून कालमापन केले जात असे.
पूर्वी काय करायचं, पूर्वी काय घड्याळ वगैरे नव्हती ना, मग तेव्हा काय करायचं, एक काठी पृथ्वीच्या अक्षाला समांतर ठेवून काठीची छाया दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी तबकटीवर कोठे पडते, पृथ्वीची छाया त्या काठीवर कुठे पडते ते नोंदवून कालमापन केले जात असे. सर्वात मोठी तबकडी कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? तर नवी दिल्ली येथे जंतर मंतर इथे नवी दिल्ली येथे ही सर्वात मोठी सूर्य तबकडी आहे. जर तुम्ही कधी गेलात दिल्लीला तर तुम्ही तिथे जंतर मंतरमध्ये जा आणि पहा. आणि मग कालमापनासाठी कशी असते सूर्य तबकडी हे तिथे तुम्हाला जाऊन समजेल. आता भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन हे कोण होते? तर यांनी काय केलं होतं, सी.व्ही. रामन यांनी सादर केलेले प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन रामन परिणाम म्हणून ओळखले जातात. काय तर त्यांनी जे प्रकाशाचे विकिरणासंबंधीचे जे संशोधन केले ते रामन परिणाम म्हणून ओळखले जाते. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा शोध लावला. कधी? तर 28 फेब्रुवारी 1928 मध्ये हा शोध लावला. त्या शोधांच्या स्मरणार्थ 1987 सालापासून 28 फेब्रुवारी हा दिवस कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो माहिती आहे ना तुम्हाला? 28 फेब्रुवारी हा दिवस कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. कुठला? तर राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. मुलांनो, मला आता तुम्ही म्हणजे सर आयझॅक न्यूटन बद्दल आपण एक शास्त्रज्ञ त्यांनी जी तबकडी बनवली त्याच्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. पण त्याच्या अगोदर मला तुम्ही काय सांगाल, त्याच्याबद्दल आपण एक छोटासे 2-3 एक छोटे छोटे प्रयोग करूया, म्हणजे कृती करूयात. त्याच्यासाठी काही जास्त सामान लागणार नाहीये. तुम्ही काय करायचंय माहितीये का, एक ग्लास घ्यायचे पाण्याने भरलेला आणि एक व्हाईट कागद म्हणजे पांढरा पेपर घ्यायचा आहे आणि तो पाण्याने भरलेला ग्लास खिडकीच्या इथे ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून सूर्यप्रकाश त्या ग्लासावर पडेल असा. आणि मग तुम्ही त्या टेबलावर खिडकीच्या ठिकाणी खिडकीजवळ एक ग्लास ठेवा. मग काय होतं ते पहा. तर खिडकीचा सूर्यप्रकाश काय होतो, खिडकीतून आलेला सूर्यप्रकाश म्हणजे ग्लासामध्ये जातो. मग ग्लासामधला सूर्यप्रकाश कुठे पडतो? तर त्या पेपरवर पडतो. कुठल्या? पांढऱ्या पेपरवर पडतो आणि ग्लासाची छाया सुद्धा त्या पांढऱ्या पेपरवर पडते. आता तुम्ही दुसरी म्हणजे हे करा, एक तुम्हाला सीडी माहिती आहे ना, आपण जे गाणीमध्ये ऐकतो ती सीडी असते ती. तर ती सीडी काय करा, तुम्ही उन्हात धरा. काय धरा? उन्हात धरा. मग उन्हात धरल्यामुळे तिची छाया कुठे पडते? सीडीच्या खालीच पडते. आणि मग त्याच्यातून सीडीमधून काय होतात, असे छान 7 रंग इंद्रधनुष्याचे रंग छान दिसतात. कळलं? आणि आता साबणाचं पाणी तुम्ही तर नेहमी घरी करतच असाल ना. साबणाच्या पाण्यामध्ये एखादी म्हणजे तार गोल करून त्याच्यामध्ये ते बुडवून काय करायचे, फुंकर मारायची आणि मग काय होतात, फुगे तयार होतात. हा खेळ तर तुम्ही खेळतच असणार आहे की नाही. मग त्याचे फुगे तयार होतात. मग त्या फुग्यामधून काय दिसतं रे? त्या फुग्यामधून छान इंद्रधनुष्याचे 7 रंग दिसतात की नाही. मग छान, आपल्याला ते खूप आवडतात. आणि मग तुम्ही हा खेळ तर खेळतच असाल. आणि जर नाही खेळलात तर आता घरी जाऊन खेळा तुम्ही. करा म्हणजे काय, साबणाचं पाणी करा आणि एखादी तार गोल हे करा आणि त्याच्यामध्ये ती तारीमध्ये त्या साबणाचं पाणी बुडवा आणि फुंकर मारा आणि मग असे छान फुगे तयार होतील आणि त्या फुग्यांमध्ये तुम्हाला 7 रंग दिसतील. इंद्रधनुष्याचे 7 रंग दिसतील. आता आपण सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने जी एक तबकडी बनवली आहे तिच्याविषयी जाणून घेऊया. त्या तबकडीची एक बाजू तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा या 7 रंगांच्या समान पाकळ्यांमध्ये विभागली. जी तबकडी बनवली ती तबकडी स्टँडवर बसवली. हे बघा इथे दिसते. आणि मग जोरात फिरवली, जशी भिंगरी फिरवतो तशी. त्यावेळी 7 रंग न दिसता काय होता, एक पांढरा रंग दिसला. यावरून सूर्यप्रकाश 7 रंगाचा बनला असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यास न्यूटन तबकडी असे म्हणतात. न्यूटनने प्रकाशाविषयी ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला. कुठला? ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो? तर आपण काय पाहिलं आज? तर अर्धपारदर्शक पदार्थ म्हणजे काय, पारदर्शक पदार्थ म्हणजे काय आणि अपारदर्शक पदार्थ म्हणजे काय. पारदर्शक पदार्थ म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये प्रकाश आरपार जातो असे पदार्थ. आणि अर्धपारदर्शक म्हणजे काय, तर प्रकाश म्हणजे पूर्ण जात नाही. आणि अपारदर्शक म्हणजे काय, तर त्याच्यातून प्रकाश अजिबात जात नाही असे पदार्थ. उदाहरणार्थ लाकूड. आणि पारदर्शक म्हणजे काच वगैरे. आणि अर्धपारदर्शक म्हणजे पांढरी प्लास्टिक किंवा रंगीत काच. आणि छाया म्हणजे काय,
तर आपण छाया म्हणजे काय पाहिलं, तर प्रकाश मार्गामध्ये आणि प्रकाशाच्या मार्गामध्ये एखादी अपारदर्शक म्हणजे वस्तू आली तर तिची छाया काय होते, छाया तिची भिंतीवर किंवा तिची छाया निर्माण होते. आणि आपण ह्या पूर्ण भागातच पूर्ण म्हणजे ह्या लेसनमध्ये काय शिकलो पाठामध्ये, तर प्रकाशाचे स्रोत कोणते आहेत, म्हणजे जे पदार्थ प्रकाश उत्सर्जन करतात त्यांना काय म्हणतात, प्रकाशाचे उगमस्थान म्हणतात. मग प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान कोणते पाहिले आपण, तर सूर्य, तारे. आणि प्रकाशाचे कृत्रिम स्रोत कोणते होते, तर पणती, कॅन्डल, मेणबत्ती, विद्युत बल्ब हे. आणि प्रकाशाचे संक्रमण कसे होते, तर प्रकाशाचे संक्रमण सरळ रेषेत होते. आता छाया म्हणजे काय, तर प्रकाशाच्या मार्गामध्ये एखादी अपारदर्शक वस्तू आली तर काय होते, त्या वस्तूची छाया पडते, छाया निर्माण होते. अजून काय पाहिलं आपण, तर मुलांना तुम्हाला हे सांगायचं आहे मला की ह्या छाया असतात, म्हणजे छाया हे कशावर अवलंबून असते, छायेची निर्मिती हे कशावर अवलंबून असते, तर प्रकाशाचे स्रोत आणि काय, तर पडदा आणि म्हणजे वस्तू किंवा छाया कशावर पडते म्हणजे यांच्यावर अवलंबून किंवा यांच्यातील म्हणजे दिशा आणि अंतर याच्यावर अवलंबून असते. त्यामुळे रात्री वगैरे ज्या तुम्हाला सावल्या दिसतात त्याला घाबरून न जाता त्याच्या पाठीमागे एक सोपे विज्ञान आहे. मग आता ह्या पाठामधून तुम्हाला कळलं की आपला जो सूर्यप्रकाश आहे तो कशामध्ये, त्याच्यामध्ये 7 रंग आहेत, 7 इंद्रधनुष्याचे रंग आहेत. धन्यवाद.